त्याची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। सामना वर्तमानपत्राच्या अग्रलेखामधून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चक्क गोडवे गाण्यात आलेले आहेत। गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांचं कौतुकही करण्यात आलंय। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी अशी होणार असेल तर स्वागत आहे। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र आहेत असं सामनाच्या अग्रलेखामधून म्हटलंय। देवाभाऊ अभिनंदन अशा मथळ्याखाली हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय। गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत, ते चुकीचं नाही असं सुद्धा या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांवरून त्यांचं संजय राऊतांनी कौतुक केलेलं आहे। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी अशी होणार असेल तर स्वागत आहे। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र आहेत असं राऊतांनी म्हटलंय। फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत। एखादं सरकार आमच्या विचारांचं नसेल पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल। याआधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं, विकास आहे। आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे। देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहेल। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत, तेव्हाही आम्ही सामना अभिनंदन करण्याची अशी वाट बघितली होती, पण ठीक आहे, उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाचे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, आपण बघतोय की या सामनाच्या या अग्रलेखामधून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालेलं आहे। खरं तर आपण अनेक वेळा बघतो की संजय राऊत हे दररोज सरकारवरती आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांवरती टीका करतात, पण त्यांनीच आज तोंड भरून कौतुक केलंय। आणि दुसरीकडे बावनकुळेंनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे। अगदी बरोबर यामिनी, आणि हे 360 डिग्री जो टर्नअराउंड झालेला आहे शिवसेनेचा किंवा सामन्यातल्या या अग्रलेखातनं समोर येत आहे, त्यांना लोकही निश्चित त्यांना एक सरप्राईज वाटेल। पण एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की पॉलिटिक्स आणि वॉर इज अ गेम ऑफ परसेप्शन, आणि हे परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न निश्चित शिवसेना या अग्रलेखातनं किंवा सामनाच्या माध्यमातून करत आहे। आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कम्फर्टेबल आहेत। आताच्या निकालामुळे महायुती कम्फर्टेबल आहे, म्हणून मला असं वाटतं की या परसेप्शनच्या गेम मध्ये भाजप कुठे सामील होणार नाही। कारण शिंदे आणि अजित पवारांना घेऊनच आता आगामी निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना किंवा महाविकास आघाडीच्या आव्हानाला सामोरं जाणार आहे। पण शिवसेना एका बाजूला आपण पाहतो की त्यांच्यामध्ये 2 मत झालेली आहेत। अनेक बातम्या येत आहेत की महानगरपालिका निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहे। काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे नुकसान झालं, संजय राऊत संदर्भातही काही बातम्या समोर आल्या। म्हणून शिवसेनेमध्ये आत्ताच्या घडीला एक कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे, आणि तो कमबॅक जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत झाला नाही तर भाजप सोबत जाण्याचं हे परसेप्शन आता क्रिएट केलं जात आहे, जेणेकरून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये किंवा त्यांच्या जे वोटर्स आहेत त्यांच्यामध्ये याबद्दलची चर्चा
सुरू राहील, ह्या चर्चांच्या माध्यमातून राजकारण केलं जाईल. आपल्याला माहिती असेल की हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला उद्धव ठाकरे हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री यांना भेटले, त्यांचं कौतुक हो. केलं. अजित पवारांना भेटले नाही. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री त्याचा प्रश्नच येत नाही, पण ते भेटले आणि त्यावेळेला देखील अनेक बाबी किंवा चर्चांना उधाण आलं की हे काय आहे. निवडणुकीच्या काळामध्ये ही चर्चा होती, कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मध्ये ताणतणाव आहे, त्याच्यात सगळं काही बरं नाही, अशा चर्चा असताना भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंचा हात सोबत घेऊ शकतं का, याबद्दल चर्चा होत्या. त्या प्रयत्नांना सुरुवात झाली, अशा प्रकारच्या चर्चा होत्या. बरं. पण त्या फक्त चर्चापर्यंत राहिलं. नंतर निवडणुकीचा निकाल आला. म्हणून शिवसेनेला आत्ताच्या घडीला जर एकला चलोरेचा नारा दिला आहे किंवा जायचं असेल तर एक परसेप्शन क्रिएट करण्याची गरज आहे. आणि या अनुषंगाने हे निश्चित योग्यरित्या किंवा चांगल्या पद्धतीनं शिवसेना करते, कारण त्यांना साथ लागणार आहे. त्यांना एक कमबॅक करण्यासाठी एक नरेटिव्ह लागणार आहे. ते हे नरेटिव्ह आहे का, यावरती भाजप आणि देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्वाचं असेल. ती बहुधा न्यूट्रलच असेल, पण ह्या चर्चा आणि या अशा प्रकारच्या परसेप्शन क्रिएशनच्या माध्यमातून बरंच काही बोललं जात आहे. आणि राजकारणामध्ये शेवटचं मी सांगतो, राजकारणामध्ये असंही बोललं जातं की राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू कधी म्हणजे आपण म्हणतो की परमनंट शत्रू नसतो आणि राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं. म्हणून हे परसेप्शन क्रिएट करून काही एक नवीन सूर पकडण्याचा प्रयत्न आहे का, आणि त्याला या टाळीला समजा आपण ही टाळी जर आपण हात पुढे करता शिवसेना असं म्हणलं तर टाळीनं उत्तर मिळतं का, हेही पाहणं महत्वाचं असेल. पण आता ते होणार नाही. आता ज्या कम्फर्टेबल मेजॉरिटी आणि कम्फर्टेबल अलायन्स मध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, ते ह्या परसेप्शनवर उत्तरही देणार नाहीत आणि या परसेप्शनला काउंटरही करणार नाहीत. पण शिवसेना मात्र अशा प्रकारच्या आपण म्हणू की फिलर्स लोकांना देत राहील, कारण महाविकास आघाडीमध्ये सगळं काही बरं नाही हे स्पष्ट आहे. आणि यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही नवीन समीकरणं बनतात का, हे पाहणंही महत्वाचं असेल. यामिनी, अगदी गणेश, तुम्ही सांगता त्या पद्धतीने म्हणजे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट असेल किंवा बीडच्या प्रकरणावरून मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं फडणवीसांचं कौतुक असेल आणि यात सामनाच्या अग्रलेखामधून झालेलं फडणवीसांचं कौतुक असेल, एक परसेप्शन निर्माण करण्याचा हा प्रयत्न जरूर असू शकतो. धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.